नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज आपल्याकडे पाहुणे आले आहेत बाल साहित्याचे अतिशय खंदे लेखक एकनाथ आव्हाड सर. आता बघा, आव्हाड सरांचं नाव आपल्या सर्वांना माहीतच असेल. गेली 30 वर्ष मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन केलं आहे. अनेक शाळांमध्ये त्यांचे कार्यक्रम झाले आहेत, अनेक संमेलनांमध्ये झाले आहेत. मुलांसाठी कथाकथन करतात, काव्य वाचनाचे कार्यक्रम सादर करून मुलांचं मनोरंजन करतात. त्यांच्या पुस्तकांची नावं बोधाई, गंमत गाणी, अक्षरचित्रे, शब्दांची नवलाई, कितीतरी बाल कविता संग्रह सुद्धा आहेत. आनंदाची बाग, एकदा काय झालं हे बाल कथा संग्रह आहेत. तर मिसाईल मॅन हे चरित्र, अशी त्यांच्या पुस्तकांची काही ठळक नावं आहेत. आणि सांगू का, त्यांच्या काही पुस्तकांचं ब्रेल लिपीत अनुवाद करून आता अंध मुलं सुद्धा वाचन करतायत. आव्हाड सरांची इयत्ता 2रीच्या बालभारतीच्या पुस्तकातली कविता वाचली का तुम्ही? चांदोबाच्या देशात. आणि इयत्ता 6वी मध्ये सुद्धा आहे सुलभ भारतीच्या पुस्तकात बाबांचं पत्र हा धडा वाचला असेल मुलांनी आपल्या काही. तर त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार मिळाले, म्हणून आपण त्यांचं अभिनंदन करूया. इतर साहित्य संस्थांचे सुद्धा पुरस्कार लाभले आहेत. आपण आज संवाद करणार आहोत एकनाथ आव्हाड यांच्याशी. नमस्कार सर, रेडिओ विश्वास मध्ये स्वागत आहे आपलं. नमस्कार. 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 आपल्याशी आज संवाद करायला मिळणार याचा खूप आनंद होत आहे. कसं आहे सर की इथं खूप साहित्यिक आजचे पाहुणे या कार्यक्रमात येऊन गेले, मात्र बाल साहित्य लिहिणारे कोणीच आले नव्हते. तर हे खूप कठीण असतं बाल साहित्य लिहिणं, मला माहिती आहे. तर हे आव्हान आपण पेललेत. मला सांगा, पण तुम्ही हा मार्ग कसा निवडलात? बाल साहित्याचाच मार्ग कसा काय निवडलात? अगदी चांगला प्रश्न आहे. मी 5 ऑगस्ट 1993 मुंबई महानगरपालिकेत शिक्षक म्हणून रुजू झालो. आणि खरं सांगू का, पहिला दिवस होता माझा. ती वर्गातले अनेक चिमुकले डोळे माझ्याकडे बघत होते आणि या मुलांची आनंदाची बाग फुलवायची, तर आपण काय करावं? तर मला ठाऊक होतं की गोष्टी, कविता मला सुद्धा लहानपणी आवडत होत्या आणि सगळ्यांनाच आवडतात. म्हटलं कविता, कथा सांगून मुलांना आनंद देऊया, त्यांचं मनोरंजन करूया. म्हणून मी एक कथा सांगितली आणि ती थोडीशी अशी भेदरलेली ती चिमुकली मुलं गोष्ट ऐकल्यानंतर, कविता ऐकल्यानंतर एकदम मोकळी झाली आणि माझ्याशी त्यांचा खूप छान संवाद झाला. आणि मग वर्गाच्या जेव्हा तासाच्या शेवटी मुलं, सर उद्या सुद्धा एक नवीन गोष्ट सांगा बरं का. जेव्हा असं म्हणाले तेव्हा लक्षात आलं की या मुलांसाठी आपण खूप गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आणि मग आपणच का नाही या मुलांसाठी लिहूया, प्रयत्न तर करूया. आणि मी असा प्रयत्नाला सुरुवात केली. एखादी नवीन कथा लिहिली, एखादी नवीन कविता लिहिली, ती मुलांना ऐकवली की त्यांचा जो उत्स्फूर्त आणि बोलका प्रतिसाद लगेच मिळतो ना, ती कथा संपल्यानंतर, कविता संपल्यानंतर, मला वाटतं तो प्रतिसादच मला पुढे लिहिता ठेवत गेला. अच्छा. म्हणून मी नेहमी सांगतो की माझ्या लेखनाचे खरे प्रेरणा स्रोत कोण असेल तर माझी चिमुकली मुलं आहेत. किती छान सांगितलं. आणि त्यांच्या निरागस जगातले शब्द गोळा करणं, त्यांचे अनुभव गोळा करणं आणि मग ते साहित्यातून प्रतीत होणं, ही जी प्रक्रिया असते ती कशी काय घडते? तुम्हाला मुलं समोर आहेत म्हणून कथा सांगावीची वाटली, लिहावीशी वाटली, पण त्यांच्या जगात कसे शिरलात तुम्ही? नक्कीच प्रत्येकामध्ये एक लहान मूल दडलेलं असतात असं मला नक्की खात्री आहे. फक्त ते आपण त्या मुलांच्या सहवासात रमलो की ते आपोआप बाहेर येतं. मला वाटतं मुलांशी गप्पा मारताना, त्यांच्याशी संवाद साधताना अनेकदा मुलं आपली मनं मोकळी करायची, मग त्यातून कळायचं, मुलांचं भावविश्व उलगडत जायचं आणि मग तेच कधीतरी शब्दबद्ध व्हायचं. मग त्याची एखादी कथा व्हायची, एखादी नाट्यछटा होऊन जायची, कधी कविता होऊन जायची. मला आठवतं मी एका वर्गात असंच मुलांशी बोलता बोलता एक गोष्ट सांगितल्यानंतर ती मुलगी म्हणाली की सर, मी सुद्धा घरी खूप काम करते, माझे आई बाबा नाहीत माझ्याकडे, मी मावशीकडे राहते आणि मी सगळं काम करते, पण मला शाळा आवडते सर. अच्छा. त्या मुलीची ती शिक्षणातली जिद्द पाहिली ना, मला प्रवासात एक कविता सुचली. मग अशा पद्धतीनं ते कुठेतरी आपल्या मनात दडलेलं असतं. मुलांशी संवाद साधल्यानंतर तो प्रसंग, ती घटना, आणि तीच शब्दबद्ध होते. छान छान. मी एक कविता लिहिली होती की कहाणी एका कवितेची. अच्छा. ती कविता अशी आहे की घंटा झाली, वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. बरं. पावसाची कविता घेतली शिकवायला, पावसाची कविता घेतली शिकवायला, मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला.
ओ. शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत. वा. हम्म. शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत, कवितेचा आशय जाई मनोमनी झिरपत. हम्म. शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून, हम्म. शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता डोळे गच्च मिटून. हम्म. मास्तरांच्या रागाचा पाराच चढला, हम्म. जोरानेच ओरडून उठवले त्याला. हम्म. दमातच घेऊन विचारले त्याला, रात्री काय तू सिनेमा पाहिला ओ. का गोडधोड जेवणावर ताव मारून आलास आणि वर्गात असा झोपी गेलास? हम्म. भेदरलेल्या डोळ्याने त्याने सरांकडे पाहिले, हम्म. भेदरलेल्या डोळ्याने त्याने सरांकडे पाहिले. गरीब आहे तो सर, कुणीतरी पटकन बोलले. अय्यो. हम्म. मास्तर म्हणाले, गरीब? गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास, हम्म. गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास? हम्म. नाही सर, उदबत्त्यांचा वास येतो खास. हम्म. वडील नाहीत त्याला, तो काम करून शिकतो, शाळेत येण्यापूर्वी तो उदबत्त्या विकतो. हम्म. मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली, हो ना. मास्तरांची कविता बाजूलाच राहिली. त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली, अय्यो. त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली. हम्म. मला वाटतं ही कविता जेव्हा मी लिहिली तर माझ्या वर्गातली अशी अनेक मुलं की जी काम करून शिकत होती आणि ती वर्गामध्ये अशी कधी कधी थकलेला जीव, भागलेला जीव कधीतरी झोपत जायचा. हम्म. मग असं वाटायचं की याच्या पाठीमागे काय कारण आहे. हम्म. जेव्हा या कारणांचा शोध घेतला तेव्हा मन गलबलून गेलं. मग अशाच कुठल्या तरी एखाद्या कवितेचा जन्म होत गेला. छान. म्हणजे तशी ही कविता पण आहे आणि कथा पण आहे. ही Yes. त्या स्वरूपात सुद्धा म्हणजे थोडक्यात आलेली ती इतक्या छोट्या ह्याच्यात की हो. आपण एक पटकन कळतं जगामध्ये. मी हा कवितेत प्रयोग केलाय की गोष्टीत कविता की कवितेत गोष्ट. माझं पहिलं जे पुस्तक आलंय बोधाई नावाचं, बोधाई. की ते डॉक्टर विजया वाड यांनी त्याला प्रस्तावना लिहिली होती. हा हा. खरं तर त्या खूप त्यावेळी विश्वकोशाच्या अध्यक्षा होत्या आणि मी ते पुस्तक त्यांना पाठवलं, कविता. त्यावेळी माझी त्यांची कसलीच ओळख नव्हती, फक्त त्यांच्या साहित्यातून मी त्यांना पाहत होतो, ऐकत होतो, वाचत होतो. माझ्या कविता पाठवल्यानंतर त्या म्हणाल्या की एकनाथ, मला रे विश्वकोशाचं खूप काम आहे. खरंच खूप प्रचंड काम होतं. किती काम होतं. हे मी वर्तमानपत्रातून त्यांच्या कामाबद्दलही वाचत होतो मी. पण मी म्हटलं तुमचीच मला प्रस्तावना का हवी आहे, कारण तुम्ही एक शिक्षिका होता, मुख्याध्यापिका होता, म्हणून तुम्ही माझ्या कविता ज्या मी शिक्षकाच्या भूमिकेतून लिहिलेल्या आहेत त्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात, तो माझा विषय आशय. म्हणून तुम्हीच प्रस्तावना द्या, मला घाई नाही. मी तुम्हाला जेव्हा सवड मिळेल तेव्हा तुम्ही लिहा, तेव्हा आपण करूया पुस्तक. अगदी 6 महिने, वर्ष लागलं तरी चालेल. पण खरं सांगतो, आमचं बोलणं झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मोबाईलवर विजया वाड कॉलिंग असं आलं. मी म्हटलं काय झालं, म्हणून मी फोन घेतला तर त्या म्हणाल्या एकनाथ प्रस्तावना देऊन तयार आहे. मी म्हटलं लगेच, काय आश्चर्य. म्हणे अरे रात्री तुझं बाळ सहज हातात घेतलं आणि एक एक कविता वाचून सगळ्या वाचून काढल्या. मग म्हटलं एवढं सुंदर कविता आहे तर त्याचं लगेच लिहून काढूया. नाही, ते त्यांना भावलं असेल म्हणून त्यांनी लगेच लिहिलं. आणि ते दुसऱ्या दिवशी प्रस्तावना, सुंदर प्रस्तावना. ते पुस्तकाने खरंच एका महिन्यामध्ये 1000 प्रती विकण्याचा विक्रम केला. बापरे. हो. पण इतकं त्याच्यात मी असाच प्रयोग केला होता, पहिलाच प्रयोग. मी मुंबई तरुण भारत मध्ये त्यावेळी ते सदर चालवायचो. लता दाभोळकर म्हणून आता ज्या लोकसत्तेला आहेत, पुरवणीचं काम पाहतात, त्यावेळी त्या मुंबई तरुण भारतला होत्या आणि त्यांनी माझी धडपड पाहून मला ते एक सदर चालवायला दिलं होतं, बोध कवितांचा. आणि ते इतकं छान झालं आमचं सदर. वर्ष झालं तरी संपेना, दुसरं वर्षही त्यांनी मला दिलं. आणि या 2 वर्षात ज्या काही कविता आल्या त्यातल्या निवडक कवितांचं बोधाई नावाचं पुस्तक आलं. आणि त्याच्यामध्ये एखादी गोष्टच कवितेत गुंफलेली असायची. वा वा. आणि तुमचं सादरीकरण इतकं सुंदर असतं, मुलं इतके रंगतात. मी प्रत्यक्ष तुमच्या शाळेत येऊन पाहिलेलं आहे किंवा तुमच्या सोबत कार्यक्रम केले आहेत आणि मोठ्या संमेलनात सुद्धा बघितलं मी की तुमची वाणी अशी अमोघ आहे आणि इतक्या सोप्या शब्दात तुम्ही रंगवून टाकता. हे कथाकथनाचे कार्यक्रम खूप केलेत ना तुम्ही मुलांसाठी? खूप 500च्या पुढे मी तर मोजायचे सोडून दिले. गेली 30 वर्ष मुलांसाठी अगदी आदिवासी पाड्यावर जाऊन, शांतिवनात जाऊन, मोठमोठ्या साहित्य संमेलनात जाऊन कथाकथन केलेलं आहे. अच्छा. हा, अगदी. आदिवासी पाड्याचा काय अनुभव आहे सर? हो, खूप चांगला अनुभव आहे. समजतं. उलट त्या लोकांकडे ना मनोरंजनाची साधनं जशी आपल्याकडे मोबाईल, टीव्ही, त्या मुलांकडे तसं नसतं. त्यांचे कान खूप ऐकण्यासाठी उत्सुक असतात, डोळे पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. अशा मुलांना काही छान त्यांच्या भूमीतलं, त्यांच्या भाषेतलं किंवा त्यांना समजेल उमजेल असं सोपं करून एखादी गोष्ट सांगितली ना, धमाल होते, मज्जा
अहो तो दिवस एकदम आनंदाचा. खरंच आणि खरं सांगू का, मी तुम्हाला म्हणतोय एक मोठ्या विद्वत्तापूर्ण भाषणापेक्षा हा, एखादी छोटीशी कविता, एखादी छोटीशी सोपी गोष्ट फार मोठा बदल घडवू शकते. अच्छा. हो. हे खूप मला तर भाषणापेक्षा या कथा कवितेतून, मनोरंजनातून सहज एखादा संस्कार मुलांमध्ये रुजवणं फार सोपं होऊन जातं. हम्म. आणि तसं तर म्हटलं शिक्षक आहात तुम्ही, त्यामुळे शिक्षक हा घडवू शकतोच आणि शिक्षकाने घडवल्यावरती इकडचं जग तिकडे होऊ शकतं. एखाद्या माणसात आमूलाग्र बदल होऊ शकतो. असं तर एक वचन आहेच ना, शिक्षक पूर्ण आमूलाग्र बदल करू शकतो. अगदी अगदी तुम्ही अगदी. उत्तम शिक्षक सुद्धा आहातच. म्हणजे तुम्हाला खरोखर राष्ट्रपती पुरस्कार मिळालाय. उत्तम नाही, राज्य पुरस्कार. राज्य पुरस्कार मिळालेला आहे. तर या राज्य पुरस्कारासाठी किती वर्ष तुम्ही आता सलगपणे काम केलेलं आहे? मी मुंबई महानगरपालिकेत गेले 28 वर्ष हं, प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. हं, आम्हाला 1ली ते 8वीचा कुठलाही वर्ग शिकवण्याची तयारी आमची असते. हं. अगदी 8वीच्या शिक्षकाला 1लीचा वर्ग दिला तरी तो तितक्याच तन्मयतेने त्या मुलांशी हो का? एकरूप होऊन शिकवू शकतो. हं. आणि 8वीच्या वर्गाला सुद्धा तो तितक्याच विश्वासाने आणि आत्मविश्वासाने तो वर्ग घेऊ शकतो. कारण आमची तालीमच तशी मुंबई महानगरपालिकेने करून घेतलेली असते. हं, हं. विविध प्रशिक्षण, विविध कार्यक्रमात आमचा सहभाग असतो. मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. हं. कारण इथे जी मुलं येतात ना, ही अतिशय तळागाळातून येतात. खरंच खरंच. प्रमाण भाषेपासून ती बरीचशी दुरावलेली असतात. मग अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून प्रमाण भाषेकडे वळवून त्यांच्या सर्वांगीण विकासाला आपण हातभार लावू शकतो. ही हं. फार मोठी अचिव्हमेंट असते त्या शिक्षकासाठी. हो, ते मी प्रत्यक्ष पाहिलं की हो, तुम्ही आलाच होता आमच्या शाळेत. हो, मी जे विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन घेतलं होतं हो. आणि खरंच तुमचंही कथाकथन खूप रंगलं होतं त्या कार्यक्रमात. हो ना. आणि मी हे बघितलं की तुम्ही आणि शाळेतील इतर शिक्षक सुद्धा इतके मनापासून शिकवतात की त्यांना फक्त धडे शिकवायचे नाहीयेत, तर मुलं येस. घडवायची आहेत. आणि ह्या घडवण्याकडे तुम्ही जे लक्ष दिलं, तर हा पुरस्कार त्याच्यासाठी आहे की सर्वांगीण विकास तुम्ही कसा करून घेता, त्यांच्यावर संस्कार कसे. मुळात तुमचं जे साहित्य आहे ना सर, तेच संस्कारमय आहे की बोधप्रद असं काहीतरी चांगलं तुम्हाला मुलांना द्यायचं आहे, नुसतं मनोरंजन करायचं नाही, असं आहे नाही का? नाही, मला नेहमीच वाटतं की साहित्याने मुख्य त्याचं काम मनोरंजन तर करावंच, हं. पण मला वाटतं मनोरंजन करता करता सहज एखादा चांगला विचार कळत नकळत हं, हं. मुलांना त्याच्यातून दिला तर तो अधिक रुजण्यामध्ये, तो मुलांच्या मनामध्ये झिरपण्यासाठी त्याचा खूप छान उपयोग होऊ शकतो. बरोबर आहे. आणि तळागाळातून आलेली मुलं असतात. घरी कसं वातावरण आहे, कसं नाही, काय सांगता येत नाही. हा. हं, आणि ही मुलं खऱ्या अर्थाने बोलकी जेव्हा होतात की ज्यांना जो शिक्षक त्यांची आनंदाची बाग फुलवतो, हां, हां. तो शिक्षक त्यांच्यासाठी खूप प्रिय असतो. हो. हा. खूप असं मोठं विद्वत्तापूर्ण शिकवणारा शिक्षकापेक्षा जो शिक्षक मुलांमध्ये रमतो, गप्पा गोष्टी करतो, त्यांच्याशी संवाद साधतो, हं, हं. असा शिक्षक खूप मुलांना आवडतो. छान, छान. आणि मग तुम्ही काही गाणी लिहिलीत की नाही मुलांसाठी? मी कवितेमध्ये ना अगदी 1लीच्या मुलांसाठी जोडाक्षर विरहित कविता लिहिल्या. अच्छा. बघा, आपण असं करतो की 1लीच्या मुलांना बाराखडी सुरुवात होते, अक्षर ओळख होते. हो, हो. आणि ही अक्षर ओळख झाल्यानंतर, बाराखडी शिकल्यानंतर नंतर आम्ही जोडाक्षर शिकवतो त्यांना. पण त्याच्या आधी सगळी मुळाक्षरं झाली हं, की हं. मग त्या मुलांना वाचायला लावतो. मग अशा वेळी जर जोडाक्षर विरहित कविता त्या मुलांपर्यंत पोहोचली तर ती मुलांना गतिशील वाचण्याचा आनंद मिळतो. मध्ये जोडाक्षर आलं की अरे अरे आपल्याला हे जमलं नाही, त्याचं मन खट्टू होतं. आणि मग अशा वेळी जोडाक्षर विरहित कवितांचा खूप प्रभाव पडतो मुलांवर. ते खूप आवडीने ऐकतात, वाचतात. छोट्या छोट्या मुलांच्या छोट्या छोट्या समस्या असतात. हो, आपण त्या समजून घ्याव्या लागतात नाही का? नक्की नक्की. मग तुम्हाला मग अशा समजून- 1लीच्या मुलांसाठी मी एक पुस्तक लिहिलं, गंमत गाणी. हा, हा. ज्या पुस्तकाला त्या काळी म्हणजे 2008 साली महाराष्ट्र शासनाचा हं, वाघोबा मायदेव हा उत्कृष्ट बाल कवितेचा पुरस्कार मिळाला होता. हं, आता ह्या कवितेत बघा कसं आहे हं. की पुढून पाठ मागून सपाट बाबांनी आणलं लोखंडी कपाट. बरं. पुढून पाठ मागून सपाट बाबांनी आणलं लोखंडी कपाट. हं, कपाटाला खण आहेत खूप, हं. कपाटाला खण आहेत खूप, खणात पैसे बसतात चूप. बरं. पैशांचं कपाट घमेंडी भारी, उघडायला गेलं की कुरकुर करी. आई ग. मुलं ना ते ही कविता संपल्यानंतर कुरकुर करी, हो ना. कुरकुर करी याचा जो रिदम आहे ना ती बराच वेळ म्हणत राहतात. ते आणि मला वाटतं की त्यांना याच्यात गंमत वाटते. हा, हा, हा.
ते मुलांना असं रिपिटिशन किंवा असं नादमय असं खूप आवडतं त्यांना. हा, म्हणजे आता हा गंमत गाणीमध्ये केलेला प्रयोग आहे हम्म. की ज्याच्यामध्ये जोडाक्षर विरहित बालकविता. हो. नंतर बोधाईमध्ये मी केला प्रयोग की याच्यामध्ये सगळ्या गोष्टीरूपच कविता. अच्छा. हा, सगळ्यात प्रत्येकामध्ये एक गोष्ट दडलेली आहे. बरं. जशी गावच्या एका घरात 2 वेळे होते, त्यांचे वागणे मात्र बरेच वेगळे होते. अच्छा. एक वेळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता हम्म. आणि दुसरा वेळा काम करून लखलख करीत होता. बरं. गंजलेल्या वेळा एकदा लखलखत्या वेळाला म्हणाला, हम्म. तू एवढं काम करतोस पण जाणीव आहे का मालकाला? बरं. धार लावण्यासाठी तुला दगडावर तो घासतो हम्म. आणि सदानकदा कामामध्ये वापरत तुला असतो. हो ना. पण मी बघ कसा अगदी आरामात बसून राही. मी बघ कसा अगदी आरामात बसून राही. तुझ्यासारखे कष्ट मुळीच मला नाही. अच्छा. आता लखलखता विळा गंजलेल्या वेळाला म्हणाला. हम्म. आता लखलखता विळा गंजलेल्या वेळाला म्हणाला, अरे जीवन सार्थ करायचं तर उपयोगी पडावी जनाला. अच्छा. मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहीन. हम्म. मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहीन. नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईन. अच्छा. नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईन. क्या बात आहे. वा वा. मी कविता म्हटल्यानंतर मुलांना म्हटलं हं. की मुलांना तुम्हाला कोण व्हावंसं वाटेल रे, लखलखते वेळे की गंजलेले? सगळे मुलं म्हणतात लखलखते वेळे. मग त्याच्यासाठी काय कराल रे? आम्ही कामाच्या वेळी दडून बसणार नाही. हम्म. गंजलेल्या वेळासारखं आम्ही पुढे येऊ. हो हो. मला वाटतं आणखी काय हवंय. मुलं उत्स्फूर्तपणे काहीतरी बोलतात. आणि गावातली मुलं ही शेतात वगैरे जे काम करतात त्यांना हा वेळा प्रकार माहित असतो. माहित असतो. हा. आणि शहरातल्या मुलांना वेळाचा नवीन प्रयोग आणि नवीन हा शब्दसंग्रह त्यांचा वाढत जातो. हो हो, त्यांच्याकडे पण तो असतो वेगळ्या स्वरूपात. हो आणि खूप छान वाटलं मला. अजून एका पुस्तकाबद्दल तुमच्या विचारच आहे, ते म्हणजे मिसाईल मॅन हे चरित्र. हो हो हो. ते तुम्ही मी याच्यासाठी ना खरं व्यास क्रिएशनचे निलेश गायकवाड हा. यांचे मी मनापासून आभार मानतो. खरंच सांगतो, हा. मी चरित्र हा लेखन प्रकार कधी लिहिला नव्हता. हा. पण का कुणास ठाऊक व्यासवाल्यांचे जे निलेश गायकवाड आहे त्यांना माझ्यावर प्रचंड विश्वास. हा. आवाड सर तुम्ही मला मिसाईल मॅन वर लिहून द्या. बर. मी म्हटलं अहो मी सर चरित्र म्हणजे त्यांचा जन्म अमुक साली झाला, ते ह्या गावचे, त्यांच्या वडिलांचं नाव हे, त्यांच्या आईचं नाव. मला असं ठोकळेबाज चरित्र लिहिण्यात मला खरंच इंटरेस्ट नाहीये सर. तरी पण ते ऐकायला तयार नाही. नाही तुम्हाला जसं जमेल, तुम्हाला जसं वाटेल तसं लिहा. हा. आणि खरंच त्यांनी अक्षरशः माझ्या मानगुटीवर बसून ते 10 प्रकरणं लिहून घेतली बर. आणि त्याचं छान पुस्तक केलं त्यांनी. छान छान. एकदम छान 4 भागामध्ये पुस्तक केलं. 4 कलर केलं, ब्लॅक अँड व्हाईट केलं. तो विषय की सांगा गरीब ना मुलांना. हा तो विषय सांगा ना मुलांना. हो, मिसाईल मॅन म्हणजे याच्यामध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मापासून हम्म. तर त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जे काही मुलांसाठी आणि मुलांशी संबंधित आणि मुलांना आवडेल रुचेल असे त्यांच्या आयुष्यातले प्रेरक प्रसंग अच्छा. प्रत्येक घटनेमध्ये घेतलेले आहेत. वा. आणि ती काय झालंय, मी आजची मुलं घेतली आणि ह्या आजची मुलं गप्पा मारतात, त्यांना काहीतरी अडचणी येतात, त्यांना काहीतरी संकट येतात आणि अशा वेळी कलामांचे विचार, कलामांची कृती आजच्या घटनेला सुद्धा त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कशी उपयुक्त आहे हे गोष्टीरूप पद्धतीने मांडल्यामुळे ते पुस्तक फार आवडतंय मुलांना. वा वा, खूप छान. त्यालाही महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांचे म्हणजे अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेचे सुद्धा त्याला उत्कृष्ट चरित्र लेखनाचा पुरस्कार मिळाला महाराष्ट्र राज्यातून. खरंच तुमच्याशी खूप गप्पा गोष्टी करण्यासारखं आहे आणि त्यातून खूप काही आम्हाला मिळेल. पण शेवटी आपण या विषयावरती बोलूया की तुमच्या काही साहित्याचं ब्रेल लिपीत अनुवाद होऊन ते अंध विद्यार्थ्यांपर्यंत जे पोहोचवण्यात आलेलं आहे त्यांनाही हा लाभ मिळतोय तुमच्या साहित्याचा. तर हे कसं काय घडून आलं? काय झालं, माझ्या या कविता गोष्टी मी ना दरवर्षी कमला मेहता अंधशाळा दादर इथल्या मुलांना गोष्टी सांगायला जायचो. हा हा. साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून. बरं. माझे एक परम मित्र होते तानाजी सावंत. त्यांनी ह्या शाळेशी माझा स्नेह जोडून दिला. ते नेहमी मला घेऊन कुठे कुठे कार्यक्रम करायचे आणि सावंतांना माझ्या कवितेवर माझ्या गोष्टीवर खूप प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी ना साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून माझी सुरुवातीची अनेक पुस्तकं काढली. बरं. की जी कथामालेच्या माध्यमातून सवलतीच्या दरात मुलांपर्यंत पोहोचवली गेली. त्यामुळे माझ्या ह्या जडणघडणीमध्ये साने गुरुजी कथामालेच्या, तानाजी सावंतांचा या कथामालेचा बराचसा खूप मोठा सहभाग आहे. आमचे अण्णा क्षीरसागर बाल विकास मंदिराचे संस्थापक दादरचे, ते मग या माध्यमातून कथामालेच्या माध्यमातून मी जेव्हा
कमला मेहता दादर अंधशाळेत गोष्टी सांगायला जायचो. त्या मुलांना त्या गोष्टी, त्या कविता खूप आवडायच्या. बरं. मग तिथले मुख्याध्यापिका, तिथले संस्था चालक जेव्हा ते कार्यक्रमाला यायचे, तर त्यांना असं वाटायचं की हे साहित्य आता इथल्या मुलांना कळलं, पण आमच्या अनेक मुलं आहेत, आमच्या अनेक अंध मुलांच्या संस्था आहेत, तिथपर्यंत या कथा कविता पोहोचल्या तर त्या मुलांनाही त्याचा लाभ होईल. आणि मग त्या माध्यमातून ह्या माझ्या बरोबर आहे. साहित्याचा ब्रेल लिपीमध्ये अनुवाद झाला. आणि सगळ्यात महत्वाचं, हिंदीमध्येही माझी पुस्तकं आली, इंग्रजीमध्ये माझी पुस्तकांचे अनुवाद झालेले आहेत. अरे वा, क्या बात. हो हो का? पण हो सांगा, हे तुम्ही म्हणता ना ब्रेल लिपीत अनुवाद, तर यासाठी काही कवितांचं वैशिष्ट्य असावं लागतं ना? कोणत्याही कवितांना ते ब्रेल लिपीत अनुवाद करणार नाही. नाही 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 आता माझं हे विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे आणि ते त्यांच्या पसंतीस उतरल्यामुळे ते पटकन होऊ शकलं काम. हा, पण अंध विद्यार्थ्यांना समजण्याजोग्या कविता याच्यामध्ये काय? बरोबर. आपण काय करतो, बाल साहित्य म्हणजे मुलं, कोणतीही मुलं असं नसतं. बाल साहित्य, बाल साहित्यासाठी आपल्याला तो वयोगट फार महत्वाचा असतो. म्हणजे आम्ही तर म्हणतो की बाल गट आहे, नंतर आपला किशोर गट आहे, नंतर कुमार गट आहे. कुमार गटाचं साहित्य शिशु गटाला दिलं तर ती मुलं काय वाचणार? हो. त्यामुळे अशा सुद्धा भावविश्व मुलांचं, त्यांचा वयोगट, त्यांचे बालमनाचे गुणधर्म, बाल साहित्याची वैशिष्ट्य, हे सगळं लक्षात ठेवून आपल्याला ते बाल साहित्य लिहिलं पाहिजे. आणि आजची मुलं डोळ्यासमोर ठेवून लिहिलं पाहिजे. अनेकदा काय होतं, मी लहानपणी कसा होतो ते जर बाल साहित्यात आलं तर माझं लहानपण गेलं 30-40 वर्ष पुढे. मग त्या काळी परिस्थिती भवताल वेगळा होता. अच्छा. आताची मुलं ही ज्या भौतिक परिस्थितीत, ज्या भवतालात राहतात, त्यांचा भवताल वेगळा आहे. मग आजच्या मुलांच्या नजरेतून आपलं बाल साहित्य उतरलं पाहिजे. त्यांच्या आजूबाजूला वेगळ्या प्रकारची खेळणी आहेत, वेगळ्या प्रकारची सगळी गोष्टी आहेत. आता आपल्या वेळी मेट्रो नव्हती, मोनो नव्हती. आताच्या मुलांच्या कळते, कानावर शब्द पडतायत, मेट्रो दिसते त्यांना. हे सगळं बाल साहित्यात आलं पाहिजे. विचार पण करावा लागतो नाही का? म्हणजे म्हणूनच बाल साहित्य खूप लिहिलं जातं, पण मुलांना देण्यासाठी जे बाल साहित्य आहे ते फार नगण्य आहे, फार कमी आहे. मुलांसाठी कॅसेट्स, गाणी आपण मग बघतो, ते सुद्धा अजूनही चॉकलेटचा बंगला वगैरे गाणी म्हटली जातात. आपण त्याची नवीन गाणी तयार करून त्यांना दिलीही पाहिजेत, दिली पाहिजे, साहित्य सुद्धा दिलं पाहिजे. सर, खूप छान आपण गप्पा, खरं म्हणजे कितीही तास करू शकू या बाल साहित्यावर. आता आपण एक छोटीशी मुलाखत आपली घेतली. पुन्हा कधीतरी भेटूया आणि रेडिओ विश्वासवर परत बोलूया. खूप खूप धन्यवाद आपल्याला इथं आल्याबद्दल. धन्यवाद. आपलेही धन्यवाद आणि रेडिओ विश्वासचे धन्यवाद. श्रोते हो, ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.